दादा दादा लई भूक लागली, द्या ना काहीतरी. ओ दादा, अहो थांबा. अहो आठ दिवस झाले काही खाल्ले नाही. अहो काही दादा थांबा थांबा थांबा, मला लय भूक लागली. काहीतरी काहीतरी द्यावं, लय भूक लागली. क्या बोला? भूक लगी? एक काम कर, तेरे को देता मैं 10 रुपया. अच्छा सा गाना सुन मेरे को, गाना है ये क्या? मेरे जेब में 10 रुपया क्यों देता तेरे को? नहीं, पहले गाना सुनना नहीं का है? गाणं तर येत नाही हो मला, पण नाही म्हणतो मी, गाणं म्हणतो. दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समा. बंद कर. ये ऐसा गाना नहीं चलेगा आपको. कौन सा रोमांटिक गाना सुना, रोमांटिक. कैसा अपना मूड रोमांटिक है आज. रोमांटिक दादा, असं रोमांटिक म्हणतो मी, म्हणतो. दादा येत नाही हो, आठवत नाही आता काही. अहो ज्याला भूक लागली दादा, ज्ञान आता नहीं तेरे को, नहीं आता है ना, है ना? फुकट मेरा वक्त बर्बाद कर दिया. निकल. आओ दादा, पोटातच काही नाही तर गाणं तरी कसं निघणार? मीच पाठी खाल्ली, बाळ म्हणत होता. अरे बोला ऐक, अरे ऐक माझं. पण मी ऐकलं नाही का? बाबा म्हणत होता. हे बघ बोला, अरे शेती जर करशील ना तर निर्णय चांगला आहे, शेती तुलाच करायची. अरे तू सेकून येते तर खत अजिबात वापरायचे नाही. अरे रासायनिक खत वापरशील, ते युरिया फिर्या वापरशील ना, अरे त्याचे परिणाम नाही वाका आहेत परा. अरे कधी जीव तुझ्या बेतात तुला काही बी सांगता येणार नाही. अजिबात तसं काही करू नको परा. बघा तुम्ही मला समजायचा प्रयत्न करू नका, मी काय करायचं काही नाही ते. अहो गावातले बघा ते विनय बंड्या बघा, अहो 4 महिन्यात पिकं काढतात. किती? 4 महिन्यात, आणि लाखांमध्ये खेळू राहिले. फार गाड्या बिड्या घेतल्या त्यांनी. आणि तुमचं काय चाललंय? युरिया वापरू नका, हे करू नका, ते करू नका. अहो तुमच्यासाठी शेती जर मी करायला लागलो ना तर उपाशी मारायची वेळ माझ्यावरती भविष्यात. भाग पडला तसंच झालं. आज उपाशीच मारायची वेळ आली माझ्यावर. अहो ताई दादा, अच्छा सगळ्यांकडे आज भिका मागायला लागला आहे मला. तरी बीज पाती खाल्ली. तर वापर आणून युरिया, वापर आणून खत, तर शेती. बापाचं ऐकलं नाही, गेली शेती तर गेलीच. 6 महिन्यात कॅन्सरने बाप गेला. 1 वर्षात सोन्यासारखी वाईट गेली. आणि हातात काय आलं? काही नाही, काहीच नाही. म्हणून तुम्हाला मी सांगतो, कुणी असल्या वाटेला अजिबात जाऊ नका. शेती केली ना
तर नैसर्गिक करा. अहो गाईचं शेण वापरा, शेणखत वापरा, गोमूत्र वापरा, गुळ पाणी वापरा, पण पण युरिया वापरू नका, रासायनिक खत वापरू नका. अहो माझी सोन्यासारखी बायको गेली, बाप गेला, आणि कॅन्सरने तर ते गेलेच, पण माझी भाऊ माय भावली, ही शेती मी माझ्या हातातून निघून गेली. आणि आज अक्षरशः भीक मागायची वेळ आली माझ्यावर. तेव्हा शेती करा, शेती राखा, पण पण नैसर्गिक शेती करा. कारण चांगलं अन्न जर खाल्लं तर आपलं शरीर बी चांगलं राहील. आणि माझ्यासारखं असं आपले माणसं गमवायची वेळ तुमच्यावर येणार नाही. गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी गड्यांनो लक्षात ठेवा.